मेफेडॉन एमडीची पुडी हातात घेऊन तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या टिप्पर गँगच्या एकासह दोघांना गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकानं पकडलंय। या दोघांकडून 20 ग्रॅम वजनाचा 1 लाख रुपयांचा एमडी साठा जप्त केला। या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाय। निखिल बाळू पगारे वय वर्ष 29 राहणार पाथर्डी फाटा, कुणाल उर्फ घाऱ्या संभाजी घोडेराव 22 वय वर्ष 22 राहणार उत्तम नगर सिडको अशी पकडलेल्या संशयितांची नावं आहेत। त्यापैकी निखिल याचा टिप्पर गँगशी संबंध असल्याचं उघड झालंय। संशयिताने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला होता। त्यात कारमधून प्रवास करताना संशयितानं हातात एमडी पावडरची पुडी घेतली होती। याच काळात शहरातील शिंदे गावात एमडीचे 2 कारखाने उघड झालेले। वडाळा गावात एमडी विक्रेत्या पिस्तूल विक्रीतही निखिलचा सहभाग होता। महिलेसह यामध्ये दोघांना अटक केली आहे। तर सामनगाव एमडी प्रकरणातील संशयितांची धरपकड झाली होती। त्यानंतरही संशयितांनी व्हिडिओ व्हायरल करत अप्रत्यक्षरित्या पोलिसांनाच आव्हान दिलं होतं। त्यानंतर गुन्हे शाखा युनिट 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं तपास केला असता निखिल आणि कुणाल या दोघांना पकडले। दामोदर नगर परिसरात कारवाई करत त्यांच्याकडून पोलिसांनी 20 ग्रॅम एमडीचा साठा जप्त केलाय। तसेच त्यांच्याविरोधी पोलीस नाईक मिलिंद सिंह परदेशी यांच्या फिर्यादीनुसार एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। निखिल पगारे हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तो टिप्पर गँगचा सदस्य असून त्याने त्याचा साथीदार मोहम्मद सय्यद याच्याकडे पिस्तूल विक्रीसाठी दिल्याचं तपासात उघड झालंय। या प्रकरणी सय्यद आणि पगारे विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। दोघांचाही तपास अंमली पदार्थ विरोधी पथक करत आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, हेमंत नागरे, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार महेश साळुंके परदेशी, अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप, मुक्तार शेख, राजेश राठोड, राहुल पालखेडे यांच्या पथकानं ही कामगिरी केली आहे। एमडी पुरवणाऱ्या रडारवर संशयित निखिल आणि कुणाल यांना एमडी पुरवणाऱ्यांची ओळख पटली असून त्याचं नाव आनंद जायभावे असल्याचं समोर येतंय। तो शहरातीलच रहिवाशी असून त्याच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय। तर त्याने स्वतःची ओळख लपवून ठेवली होती। नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी नाशिक शहर हे अंमली पदार्थ सेवनमुक्त करण्याचे धोरण अवलंबिलेले आहे आणि त्या अनुषंगानेच त्यांनी अंमली पदार्थ विक्री करणारे, सेवन करणारे इसमांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शाखेचे सगळे अंमलदार त्याबाबतच्या विक्री करणाऱ्या इसमांच्या विरुद्ध बातमी काढत होते। त्यात आमच्या गुन्हे शाखेचे युनिट 1चे अंमलदार परदेशी, मिलिंद परदेशी ज्यांना दिनांक 17 रोजी बातमी मिळाली की टिप्पर गँगमध्ये पूर्वी कार्यरत असलेला सराईत गुन्हेगार निखिल बाळू पगारे हा त्याचा साथीदार कुणाल घोडेराव याच्यासह अंमली पदार्थ एमडी हा विक्री करत आहे आणि तो विक्री करण्याकरता दामोदर नगर पाथर्डी शिवार या ठिकाणी येणार आहे। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ रितसर कारवाई करून त्यावर सापळा रचून निखिल बाळू पगारे आणि कुणाल घोडेराव या दोघंही इसमांना ताब्यात घेतले। त्यांच्या ताब्यामध्ये आम्हाला 20 ग्रॅम एमडी पदार्थ अंमली पदार्थ मिळून आला। तो सरासरी अंदाजे 1 लाख रुपये किमतीचा आहे। त्यावर आम्ही या दोन इसमांवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदरचा हा एमडी पदार्थ या गुन्हेगारांनी कुठून आणलेला आहे, काय यांनी याचे आणि कोणाकोणाला विक्री केली आहे ह्याच्या पाळेमुळे खणण्याकरता सदरचा गुन्हा हा आमच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे तपासाकरता दिलेला आहे। सदर या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही गुन्हे शाखा युनिट 1 आणि अंमली पदार्थ पथक संयुक्त तपास करून ह्या इसमांकडे हा एमडी पदार्थ कुठून आला याच्या शेवटच्या मुळापर्यंत जाणार आहोत। हा जो निखिल बाळू पगारे जो आहे याच्यावर यापूर्वी आम्ही यांनी एक देशी पिस्तूल त्यांनी आणले होते आणि ते देशी पिस्तूल आम्ही त्याचा साथीदार मोहम्मद सय्यद याच्याकडे मिळाले होते। तर त्यातही हा पाहिजे आरोपी आहे। आम्ही यालाही त्याच्यामध्ये अटक करणार आहोत। मी याद्वारे हे नाशिककरांना सांगू इच्छितो की नाशिक शहरामध्ये एक छोटे मोठे विक्री करणारे कोणी जरी अंमली पदार्थ विक्री करणारे, सेवन करणारे कोणी असेल तर त्यांच्यावर यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे। नाशिक हे पूर्णपणे एमडी मुक्त करण्याचे आम्ही धोरण अवलंबिलेले आहे। तरी यामध्ये इथून पुढे
नाशिकमधील नाशिककरांना सांगू इच्छितो की कोणी जरी आपल्याला कुठेही अंमली पदार्थ किंवा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या जर कोणी काही माहिती मिळाली तर तात्काळ आम्हाला ती माहिती द्यावी. त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू. द हिंद न्यूजसाठी सतीश रुपवते, नाशिक.